जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपलं भन्नाट बावड्याच्या या चॅनलमध्ये। आज एकदम खास दिवस आहे, कारण आज 15 ऑगस्ट आहे, स्वतंत्रता दिवस आहे आणि स्वतंत्रता दिवशी म्हटलं आज कोणता तरी ट्रेकिंग झालाच पाहिजे। त्यामुळे आज मी चाललो आहे कोथळीगडला, जो की कर्जतपासून 28 किलोमीटरवरती आहे। आता जायचं कसं हे ॲक्च्युली मला पण माहीत नाही। आपण कर्जतला इथून जाणार आहे। मी सध्या ऐरोली स्टेशनला आहे, तर ऐरोली स्टेशनवरून ठाणे स्टेशनवरून कर्जतला गेल्यानंतर आपल्याला समजेल ना की बस ट्रेन वगैरे काय, सॉरी बस असेल, ऑटो असेल, काय असेल ते आपलं तिथे जाऊन आपल्याला समजेल। तर बघूया आपला पुढचा प्रवास कसा आहे, एकदम सुखमय होणार आहे। तर हा ट्रेक नक्कीच ॲडव्हेंचरस असेल। गाईज फायनली आपण कर्जत स्टेशनला पोहोचलो आहे। आता कर्जतवरून आपल्याला बस पकडायची आहे, कारण इथे दुसरं कुठलं साधन नाही की आपल्याला तिकडे जायला येईल। एक तर बस किंवा इको वगैरे गाड्या असतात। इकोला तुम्हाला कमीत कमी 100 to 200 रुपये चार्जेस असतात। तरी बघू आपण आता बाहेर जाऊन किती आपल्याला चार्जेस मिळत आहेत। कर्जत स्टेशनवरून आंबिवली पेठसाठी आपल्याला बस पकडायची, पण आंबिवली पेठला जायला नक्की जायचं कुठं आहे तेच माहीत नाही। कारण आत्ता आम्ही आलो आहे वेस्ट साईडला आलो आहे। तर वेस्ट साईडला आता पुढे बस स्टॉप सांगितलं आहे एका ठिकाणी, जिथे आपण कर्जतमधून स्टेशनमधून बाहेर येतो तिथे पण बस भेटतात, पण गॅरंटी नाही आहे की भेटतीलच। त्यामुळे आम्ही बस स्टॉपवर चाललो आहे। बस स्टॉपवर बघू आता, आम्हाला बस भेटली तर उत्तमच आहे। तर कर्जत स्टेशनपासून 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सला तुम्हाला बस स्टॉप भेटेल। तिथे कोणालाही विचारलं ना कर्जत स्टेशनमध्ये बस स्टॉप कुठे आहे, तिथे ऑलमोस्ट कोणालाही माहीत नाही आहे। तर काही तिथे चायवाले आहेत, चायवाले जे स्टॉल ऑलरेडी मराठी माणसांचे आहेत, तर त्यांना विचारलं तर ते कन्फर्म सांगतील बस स्टॉप तुम्हाला कुठे आहे। तर आम्ही आता इथे महानगर गॅस एक तुम्हाला समजेल, आय थिंक गुगल मॅपवरती टाकलं तर महानगर गॅस तुम्हाला लगेच भेटून जाईल। आता महानगर गॅसच्या बाजूलाच इथे आपल्याला बस स्टॉप भेटला आहे। आता एकाने सांगितले सोलनपाडा म्हणून काहीतरी एक गावाचं नाव आहे, त्या बसमध्ये बसायचं, तिथून आपल्याला आंबिवली पेठला जायचं आहे। सो नाव आता बघू आपण बसमध्ये। आता कर्जत बस स्टॉपवरून आपल्याला सोलनपाड्याच्या बसमधून आपल्याला जायचं आहे आंबिवली पेठला। तर चला जाऊया आपण आता। फिरून गाडी जाते, फाट्यावरून सरळ जाते, म्हणजे फाट्यावर उतरावं लागेल मला आंबोली आतमध्ये जायचं ना। कोथळीगड आंबिवली ना, फुल एक हाफ। फक्त उतरताना कुठं सांगायचं तेवढं सांग। कंडक्टर मध्ये पहिल्यांदाच चालू 1 वर्ष 80 रुपये। बरोबर 8:30ची बस पकडून आम्ही आंबिवली फाट्यावरती आलेलो आहे। इथे तुम्हाला आंबिवली फाट्यावरती उतरावं लागेल आणि त्यानंतर 1 तासाचा प्रवास आहे। बसचे तिकीट साधारण 55 रुपये पर पर्सन आहे, मुलांसाठी 55 रुपये आहे आणि लेडीजसाठी ॲज युज्युअल महाराष्ट्र शासनाचा नियम आहे अर्ध तिकीट आहे। तर आता आम्ही आंबिवली फाट्यावरती आलो आहे, आत्ता जस्ट नाश्ता केला आहे। आता नाश्ता करून आम्ही इथून 3-4 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे। तर 3-4 किलोमीटर चालत गेल्यानंतर आपल्याला कोथळीगड भेटणार आहे। तर बघूया आता कोथळीगड किती लांब आहे नक्की। कोथळीगडला जाताना कोथळीगडच्या रोडवरती तुम्हाला असे ॲरो दिसतील, व्हिडिओमध्ये दिसत असेल तर त्या झाडावरती एक ॲरो आहे। ते ॲरो रेड कलरमध्ये असे भरपूर ठिकाणी बनवलेले असतील मे बी। अजून बघू पुढे कुठे ॲरो दिसत आहेत की नाही, कारण आता अजून हार्डली मी माझ्या मते 400 मीटरचं अंतर पार केलं, त्याच्यापेक्षा जास्त अंतर नाही पार केलं। अजून 3.5-4 किलोमीटर जायचं आहे। नुसती घनदाट झाडी आहे आणि या झाडीमध्ये मी एकटाच आहे। भरपूर जण माझ्यासोबत आले होते, पण म्हणजे नाश्ता करता करता माझं
मी एकटा मागे राहिलो आणि बाकी सगळे पुढे गेलेत. बाईक वगैरे वरती जातात, बाईक वगैरे 4 व्हीलर. आता कुठंपर्यंत जातात हे माहीत नाही, पण बघू तरी आपण पायथ्यापर्यंत जात असेल तर चांगली गोष्ट आहे. नेहमी मी बाईकवरच जायचो, पण आता मोस्टली तर आता प्रवास ट्रेन वगैरेने करतो. कारण ॲडव्हेंचर पाहिजे असेल तर थोडंफार चालणं गरजेचं आहे. नाहीतर बाईकवर येऊन डायरेक्टली आपण पायथ्याला जातो आहे, त्यामुळे त्याचा काही अर्थ नसतो. बाईक 4 व्हीलर घेऊन यासाठी हा रस्ता खूप कच्चा आहे, कारण नुसते दगड वगैरे पडलेत. हे स्कूटीवरती आणि बाईकवरती आलेत. काही इथून वरती चढताना गाड्यांना भरपूर एकदम जोर लावावा लागणार आहे. तर शक्यतो मी म्हणेन चालून ट्रेक जेवढा चांगला होईल तेवढा बाईकवरती नाही होणार. तब्बल अर्धा पाऊण तास झाला असेल मी चालतोय. आत्ता कुठे नॉर्मल रोड लागला आहे, नाहीतर एवढी खडक होती तिथे की चालायला पण येत नव्हतं नीट. आणि भरपूर दम लागतो आहे, कारण ऊनच एवढा, उन्हाचा कडाका एवढा जास्त आहे की चालणं पण कठीण आहे. पाण्याच्या बॉटल मी 2 आणल्यात माझ्यासोबत, पण त्या 2 पण इनफ नाही आहेत. कारण एवढा थकवा लागतो, एवढा घाम निघतो आहे ना, लिटरली असं वाटतं पावसाळ्यात आलो आहे की उन्हाळ्यात आलो आहे. अजून माझ्या मते 2 किलोमीटर अजून बाकी आहे. मला पाऊण तास लागला फक्त हे 2 किलोमीटर पार करायला. रस्त्यावर एकही जण नाही आहे, मी एकटाच आहे फक्त रस्त्यावरती. आणि माझ्यासमोर एक कुत्रा चालू आहे. बस आम्ही दोघंच चाललो आहे. अजून किती वेळ लागेल काय सांगता येत नाही. मे बी तरी माझ्या मते अजून अर्धा पाऊण तास मला लागेल गडापर्यंत पोचायला. बघू. मित्रांनो, हा जो समोर दिसतोय तो आहे कोथळीगड. आता 2 किलोमीटर चालत आलो आहे. आता अजून आपल्याला इकडून असं गोल फिरून तिकडे जायचं आहे. तब्बल 1.5 ते 2 तासानंतर मी इथे पोहोचलोय. आता या साईडला कोथळीगड आहे आणि मी आता सध्या एका गावामध्ये आहे. कोथळीगडाच्या पायथ्याला एक गाव आहे. तर आता त्या गावातून मी चाललोय. या साईडला कोथळीगड आहे. गावात कोण राहतंय की नाही असा प्रश्न पडेल. तुम्हाला खायची प्यायची सोय थोडीफार आहे वरती, असं नाही की नाही आहे. त्यामुळे काळजी करू नका. आम्हाला वाटलं होतं की खाली काहीतरी खायची प्यायची सोय आहे की नाही, पण त्यामुळे आम्ही नाश्ता खालीच केला. पण जरा जास्त काही एवढा काही चांगला नव्हता. त्यामुळे एवढं सजेस्ट करेन की तुम्हाला खायला प्यायला काय पाहिजे असेल तर कर्जत स्टेशनला चांगलं आहे. त्याच्या बाईक्स इथंपर्यंत येतात. इकडे कोथळीगड आहे आणि इथे मुलांनी काही बाईक्स लावलेले. पावसाळ्यात हा पहिला गड पाहिला आहे ज्याच्यावरती एकही पाण्याचा धबधबा नाही. साधी छोटी पाण्याची खळगी जरी वाजली असती तरी बरं वाटलं असतं. थोडे पाय टाकून तरी बसता येते. पण इकडे पाण्याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. काहीच नाही. फक्त भाताची शेती दिसेल तुम्हाला इथे. फक्त इथे भात लावलेला आहे. बाकी लोक माझ्यामध्ये भाताची शेती काय खातच नसतात. एकदम ठणठणीत झालंय आमचं सगळं. आणि माझं थोडा चिखल दिसायला लागला तेवढा. आता त्याच्यात काय तोंड धुत बसायचं. तोंड धुवायला पण साधं पाणी नाही आहे कुठे. एवढा घामानं भिजलोय आता सध्या मी. कोथळीगडच्या पायथ्याला तुम्हाला काही हॉटेल्सही दिसतील. असे छोटे छोटे हॉटेल्स आहेत. त्या हॉटेल साईडला तुम्हाला कॅम्पिंग करायला भेटेल. कॅम्पिंगसाठी खाली एक मोठा एरिया होता, पण आय थिंक हे चार्जेबल एरिया आहेत. यामध्ये मिनिमम चार्जेस मॅक्सिमम चार्जेस आता इथे बोलण्यासाठी कोणी नाही, त्यामुळे म्हणजे विचारता पण येणार नाही. पण आता ॲक्च्युली आत्ता या सीझनमध्ये येणं म्हणजे आहे पावसाळा, पण उन्हाळ्याचा एकदम फील यायला लागला आहे. कारण आता सावलीत उभं आहे म्हणून काय वाटत नाही, पण बाजूला सगळं ऊनच आहे. जवळजवळ 2 तास झालं. 2-2.5 तासापासून मी फक्त या उन्हामध्ये चालतोय. आता पण कॅम्पिंगसाठी हा एरिया चांगला आहे, मस्त आहे. फॉरेस्ट एरिया आहे पूर्ण, एकदम झाडी जंगल मस्त आहे. आणि हा आपला मागच्या साईडला आहे तो कोथळीगड. आता बघू जाऊ.
एक हार्डली माझ्या मते काही वेळात पोचू. आता अंदाज पण देऊ शकत नाही कारण मी पूर्ण थकलेलो आहे. तर चला बघूया आता. इकडे 2 रोड आहेत. इकडे भटकन ते ॲडव्हेंचरस म्हणून दिलेलं आहे, पण आपल्याला तिकडे नाही जायचं, आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तर बघूया आपण. आता इथून जाऊन कुठे पायऱ्या लागलेल्या आहेत. आता इथून पुढे बघू आता किती रोड आहे काय आहे. कारण आता कुठे आपण म्हणू शकतो की आपण गडाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता थोड्याफार पायऱ्या दिसल्या, थोडा जीवाजीव आला आहे, थोडंसं कसं सावली वाटते, त्यामुळे आता काय वाटत नाही, थोडा आधार आला आहे. बघू, उन्हामुळे जास्त एकदम अंग एकदम हे झाले. पाण्यामुळे वाट तयार झालेली आहे. कारण एकदम फक्त दगडीच दिसायला लागली याच्यामध्ये. पाण्यामुळे तयार झालेले हे सगळे रस्ते. याच्यामध्ये चालणं म्हणजे एकदम थोडं खतरनाकच असतं. एक दगड पडला की मग सगळंच आपण कोमत आणि पब्लिक जमत. मग आपल्याला पण कुठले तरी भक्त आपल्याला मग येतात वाचवायला. थोडा झाडाझुडाचा एरिया आहे, पण समजत नाही नक्की असा कसा रोड आहे. असा रोड आहे, नीट समजत पण नाही नक्की जायचं कुठे. इकडे पण दिसतोय, बघूया दोन्हीकडे जाऊन बघूया. नाही हा वरती तर नाही आहे, सो आय थिंक इकडेच आहे. पाण्याची बॉटल किती आहे? एकदम थंड आहे. विचारलं लिंबू पाणी ते देतात ना, त्यांना विचारलं वरती पाणी आहे का, तर नाही बोलले. अजून थंड नाही का? एवढंच थंड आहे. फ्रीज नाही ना. बरं बरं चालेल, काय हरकत नाही. फायनली ॲटलिस्ट पाण्याची बॉटल तरी मिळाली. ₹30 पर बॉटल चार्जेस. त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे, आपला जीव जातो एवढा वरती यायला. थोडा रेस्ट घेऊ आणि मग परत निघू. मित्रांनो, फायनली आपण कोथळीगडाच्या दरवाजाला पोहोचलोय. आत्ता कुठे ह्याच्या ओरिजिनल पायऱ्या दिसलेत, तर आता वरती जाऊन बघूया आपण. वाटतंय थोडंच असेल, 10 मिनिटाचा एक रस्ता आहे. आपल्याला बोलले त्या 10 मिनिटाचा रस्ता आहे, तर बघूया जाऊ. चला. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय. एवढ्या अथक परिश्रमानंतर, माझ्या मते 3-4 तास घालवल्यानंतर आम्ही इथे पोहोचलोय. आम्ही म्हणजे मी. अवस्था खराब झाली, पण आता जोश आला, कारण आता बघायची इच्छा वाढीच लागली. इथं 2 तोफा आहेत. नक्की वरती बोलतायत की खाली बोलतायत ते नाही समजत आहे. जाऊ द्या. गडाच्या इथं थोडं खाली मे बी पाण्याच्या टाक्या आहेत तिथे. पायाला लागलं जोरात. इथे छोटे छोटे पाण्याच्या टाक्या आहेत. तर हे पाणी चांगलं आहे असं वाटत नाही. पाणी तसं खूप घाण आहे. घाण नाही, पाणी स्वच्छ आहे. फक्त खाली सगळी ते रेती आहे, त्याच्यामुळे ते पाणी सगळं एकदम खडूळ वाटायला लागले. इथे पण आहे तसं पाणी,
छोटे छोटे पाण्याच्या टाक्या आहेत तेवढे इथं बनवलेले आहेत ऑलरेडी. इकडे काय आहे असं वाटत नाही, पण थोडीशी छोटी वाढ दिसते, पण जरा डेंजरस दिसते, त्यामुळे जाणं जरा चुकीचं आहे. आपण येतोय तर आपला कचरा आपण शक्यतो उचलच पाहिजे, कारण आपला कचरा आपली जबाबदारी आहे. गडकिल्ले घाण आपल्याला नाही करायचे. याच्या पाण्याच्या आतमध्ये सगळे प्लास्टिक वगैरे टाकलेलं आहे, त्यामुळे पाणी ऑलमोस्ट दूषितच झालेलं आहे ते सगळं. तरी पिण्यासारखं तर पाणी होतं, पण लोकांनी कसं कचरा वगैरे टाकून टाकून सगळं ते दूषित करून टाकलं आहे. बघू आता वरती गाडावर जाऊन. गडावरती गडाच्या म्हणजे एकदम आतमध्ये इथे एक भैरवनाथाचं मंदिर आहे. एक छोटीशी गुफा टाईपमध्येच आहे. तर आपण मंदिरामध्ये जाऊया. इथे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि आतमध्ये मस्त शिवाजी महाराजांचे आणि संभाजी राजांची छोटीशी प्रतिमाही ठेवलेली आहे. चला तुम्हाला दाखवतो. मंदिरामध्ये थोडंफार बांधकामही करून ठेवलेलं आहे, म्हणजे छोट्याशा फरशा वगैरे टाकून ठेवलेल्या आहेत. मंदिरात मस्त मूर्त्या वगैरे बसवलेल्या आहेत. आपण तिथे पाहू शकता छत्रपती शंभू महाराजांची आणि शिवाजी महाराजांची एक छोटीशी प्रतिमा ठेवलेली आहे. आपण दर्शन घेऊया. बांधकाम याचं एवढं जुनं आहे, पण बांधकाम एकदम मस्त आहे. कारण हे आजकालचे कन्स्ट्रक्शन म्हटले तर 2 दिवसात पडतील असं पण असतं सीन, पण याचं बांधकाम म्हटलं तर भरपूर आहे, मजबूत आहे. कारण हे तुटलेलं असलं तरी पण एकदम टिकाऊ आहे. असेच भरपूर 3-4 पोल त्या ठिकाणी बांधलेले आहेत त्या लोकांनी ऑलरेडी. इथे काय माहीत नाही कोण राहतं की नाही, कारण इथे साफसफाईसाठी ठेवलेलं पण आहे सामान, त्यामुळे कदाचित इथे कोणतरी राहत पण असेल किंवा नसेल पण. चला आता आपण वरती जाऊया, बघूया वरती काय. फायनली आता टॉपला पोचलो आहे. टॉपवरती आता सगळं माळरानच दिसायला लागले. बघू तरी आपण काय आहे नक्की वरती टॉपला. टॉपला ॲक्च्युली काहीच नाही आहे, सगळं एकदम छोटासाच भाग आहे, जास्त काय मोठा नाही की एकदम तुम्हाला फिरायला एकदम भरपूर वेळ लागेल. फक्त चढायला भरपूर वेळ लागतो, कारण हा जवळपास 5-1 किलोमीटरचा ट्रेक आहे. आज अख्खा दिवस स्पेंड केल्यानंतर आम्ही आता कुठे खाली उतरायला लागलो. जवळजवळ आता 3 वाजले. विचार केलेला 3 वाजता आम्ही खाली पोहोचू, पण आता 3 वाजता आम्ही आता उतरतो. चला. फायनली आता रिटर्न निघालोय.
आता सध्या गड उतरतोय. आता गड उतरायला किती वेळ लागतो काय माहीत, तरी जेवढा यायला वेळ लागला असेल त्याच्यापेक्षा तरी कमीच वेळ लागेल. फायनली आता गड उतरून खाली आलो आहे आम्ही. आत्ता सध्या त्या गावामध्ये पोचलो आहे जिथून गडाची सुरुवात होते. आता इथून 4 किलोमीटर आता चालत जायचं आहे, त्यामुळे आय थिंक 1 तासभर तरी आम्हाला खाली उतरायला लागेल, कारण उतरणीचाच रस्ता आहे, जास्त काही अशी चढण वगैरे नाही आहे. येताना पूर्ण चढण आहे, त्यामुळे यायला कमीत कमी 3-3.5 तास जातातच आरामात, कारण पूर्ण चालत यावं लागतं. रिक्षा वगैरे, ऑटो, गाडी काही नसतं तिकडे, त्यामुळे यायला भरपूर वेळ लागतो. आम्हाला गडावरून या गावामध्ये यायला कमीत कमी 18 ते 20 मिनटं लागले. आता इथून मला 3-4 किलोमीटर बाहेर जायचं आहे, जिथून सुरुवात केली होती, जिथे आपल्याला बसने सोडलं होतं. बस स्टॉपजवळ मी पोहोचलो आहे. बस स्टॉप माझ्यापासून फक्त आता 1 मिनटाच्या अंतरावर आहे. आता जरा आनंद व्यक्त होतो आहे. किती 4:30 वाजलेले आहेत. बरोबर 4:38ला मी खाली पोचलो आहे, कारण वरतून आम्ही 3 वाजता आम्ही वरतून निघालो होतो. प्रॉपर गडावरून 3 वाजता निघालो होतो. तर आता हार्डली 1.5 तासामध्ये आम्ही हा रस्ता पार केला आहे, कारण जाताना 3 तास लागले होते, येताना फक्त त्याचा अर्धा म्हणजे 1.5 तास लागला आहे. तर तुम्ही पण लवकर येऊ शकता, लवकर जायचं ट्राय करा, कारण आम्ही भरपूर वेळा थांबत गेलो होतो, त्यामुळे आम्हाला भरपूर वेळ लागला. सो आता बसची वाट बघू आपण. बस कितीला आहे काय आहे ते माहीत नाही, आता बघू, विचारू काकांना जरा. बस इथून आता 5:30ची आहे. आता 5:30ची बस पकडून डायरेक्टली कर्जतला निघू. कर्जतवरून आपली ट्रेन आहे ती पकडू. तर अशा रीतीने आपला हा ब्लॉगचा शेवट, आजच्या ब्लॉगचा शेवट आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉगसाठी बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर नवीन तुम्हाला कुठल्या प्लेसवरती असं जायचं असेल, तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्हाला वाटतं की आमच्याकडून ते कळावं, तर तुम्ही आम्हाला फॉलो करा, एक मेसेज करा, टेक्स्ट करा, त्याच्यामध्ये काय म्हणतात कमेंटमध्ये मेसेज करा. आम्ही नक्की त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला होपफुली प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. आणि तुम्हाला सगळ्या डिटेल्स, जेवढा खर्च झाला आहे टॉप टू बॉटम, सगळा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगेन. डोंट वरी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मीट यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. फायनली मला बस भेटलेली आहे. ॲक्च्युली आता मी बसचा व्हिडिओ काढत होतो, त्यामुळे ड्रायव्हर काकाने डायरेक्ट बस पळवली होती, आणि नाहीतर आता ही बस भेटली नव्हती. ही शेवटची बस आहे. आता जवळजवळ 6च्या दरम्यान येते. पावणे 6 ते 6पर्यंत तुम्हाला ही बस भेटेल. त्यानंतर बस अवेलेबल नाही आहे. सो काळजी घ्या की तुम्ही एकदा 2:30 वाजताची बस पकडाल, किंवा 5:30 ते 6पर्यंतची एक बस येते ती बस पकडाल. त्यानंतर तुम्हाला बस भेटणार नाही. एकतर ऑटोमध्ये तुम्हाला 200 रुपये पर पर्सन फेअर आहे, पण सिंगल पर्सन जरी घेऊन जायचं म्हटलं तरी ते 800 रुपये चार्ज करतात. जर 4 जण असतील, 3 जण असतील, कितीही जण असतील, फक्त 4 जण ऑटोमध्ये बसायची ते स्वीकृती घेतात आणि त्याचे 800 रुपये चार्ज करतात. आता जायचं कसं, जायचं नाही की आहे की बसने जायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. व्हिडिओ आवडला असेल तर